नमस्ते शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 23/2/2026 रोज सोमवार। आज मी NWDC, NPK, OWDC, मायकोराजा, टायकोड्रोमा 1 एकरमध्ये मी सोडून राहिलो। हे माझा प्लॉट आहे, पुरा जैविक आहे सर। त्यानंतर जेव्हा मी 5 जून 2025ला मी लागवड केली होती, त्यानंतर 1 महिन्यानंतर पाऊस झाला होता। त्याच्याबद्दल मी रासायनिक एकही सुद्धा नव्हतं दिलं होतं, फक्त 1-2 वेळा मी रासायनिक मारलो होतो, ते जैविक मारलो होतो। आज माझे जे प्लॉट मी हे तयार केलेलं आहे, हे स्वर्गीय डॉक्टर किशनचंद्रा यांच्या मार्गदर्शन, यांच्या प्रोडक्टद्वारे मी हे तयार केलेले आहे आणि उत्तम आहे। आणि फुलगळणी अजिबात पेरूमध्ये नाही आहे। त्याच्यामध्ये मी भेंडी लागवड केलेली आहे, बस आता 2-2, 3-3 पाण्याची आहे। थोडा रोग आला होता, ते आता आपला इको फंगीसाइड न तयार झालेला आहे। बघा हा प्लॉट कसा दिसत आहे, बिलकुल पानं असे बघा जोडून बघा, काय रोग नाही, काही नाही, मावा तुडतुडे नाही। छोटासा एक अर्धा असेल तोही आपला पूर्णपणे बरा होईल। बघा आता पेरू आपण एवढे ठेवले आहे, तणनाशक नाही जास्ती, पहिलं वर्ष असल्यामुळे आपल्याला थोडी आपलं कुठं ना कुठं आपलं चुकत असेल, पण आपले कोल्हापूरचे प्रदीप पटोले साहेब हे आपल्याला जास्तीत जास्त मार्गदर्शन करून राहिले आहे। मी त्यांचे खूप खूप आभारी आहे। आजच सकाळी यांच्यासोबत बोलणं झालं होतं की गाडा गोमूत्र, NWDC आणि प्रो स्प्रे द्या बाबा। आजच 7:30-8च्या दरम्यान झालेलं बघा। तुम्हाला डाऊट असेल तर मार्गदर्शन करा। बघा सर, झाड कसे टणटणीत आहे, फुलगळणी कमी आहे, थोडीफार असेल आहे, कारण पहिलं वर्ष असल्यामुळे आपलं थोडं कुठं ना कुठं नियोजन चुकत आहे। बघा सर।